गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम आहे, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये. की आज आम्ही जाणार आहोत प्री वेडिंग शूटसाठी. ती उठलेली आहे 4 वाजता. ती आहे माझ्या मामाची मुलगी. माझ्या मामाच्या मुलीचा प्री वेडिंग शूट होता आणि आत्ता वाजलेले 4 सॉरी ते ॲक्च्युली ती 3 वाजता उठलेली आहे आणि जायचं होतं खूप लांब आणि सकाळचं शूट होतं कारण तिथला जो व्ह्यू आहे तो खूप छान होता. आणि ती स्वतः 3 वाजता उठली आणि मला 4 वाजता उठवलेलं आहे. त्यानंतर आम्ही आवरून सगळं हे करून 5पर्यंत आम्ही रेडी होतो. आम्हाला सांगितलं तर 5 वाजता येणार म्हणून आणि आम्ही वाट पाहतोय की कधी तिचे मिस्टर येणार आणि मग आम्ही सगळे सोबत जाणार. आणि ती ते जे प्लेस आहे तर ते खूप लांब होतं, म्हणजे 1 ते 1.5 तास लांब होतं. आत्ता सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि वाट बघून बघून थकलेलो आहोत. फायनली आता त्यांचा कॉल आला होता की ती येत आहेत, रस्त्यामध्ये आहेत. आणि तिची अवस्था बघा कशी झालेली आहे, कारण झोप झालेली नाहीये, माझी झोप झालेली नाहीये. आणि आज म्हणजे एकाच दिवसामध्ये 3 लुक करायचे आहेत, 3 ठिकाणी 3 वेगवेगळे लुक. तर दमणार तर खूप आहोत, पण स्टील एक्साइटमेंट पण खूप आहे कारण प्री वेडिंग शूट होतंय. तिचं लग्न होतं, त्याच्या आधी आपण ते हे निघालेले प्रथाच निघाली की प्री वेडिंग शूटची. सो फायनली आलेले आहेत ते. याच्यामध्ये त्यांची सिस्टर आणि त्यांचे हस्बंड पण आहेत. आणि इथे बघू शकता आमचे होणारे जिजू नाही म्हणू शकत, आमचे भाऊच म्हणू शकतो कारण ती माझ्या मामाची मुलगी आहे. आणि ही त्यांची सिस्टर. आणि फायनली निघालो तर आता बरं वाटत आहे. सकाळचे 7:30 झाले असतील बहुतेक. तर निघालेलो आहे आम्ही आणि 1-1.5 तासाचा प्रवास करून आम्ही इथे थांबलेलो आहेत. हे जे ठिकाण होतं ते अहमदनगरमध्येच होतं. तसं आम्ही प्रॉपर अहमदनगरचीच आहे, माझ्या भाषेवरून तुम्हाला कळतच असेल. आणि पूर्ण असं गावातून जावं लागतं तिथे जाण्यासाठी. बनपिंपरी म्हणून हे गाव आहे, पण मंदिर एवढं सुंदर आहे ना, म्हणजे विचार पण करू शकत नाही एवढं सुंदर मंदिर आहे. आणि प्री वेडिंग शूट खूप छान झालेलं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आम्ही इथं आत्ता पोहोचलेलो आहेत आणि आता कॅमेरामॅन पण ऑलरेडी तिथे पोहोचलेले होते. आम्हाला पोहोचायला थोडंसं लेट झालं. आणि तुम्ही इथे मंदिर पाहू शकता. आधी ॲक्च्युली त्याच्यामध्ये जी सजावट झालेली आहे ना, काल त्याच्या आदल्या दिवशी तिथे यात्रा होती. सो त्यामुळे तिथे सजवलेलं होतं. आणि उन्हामध्ये बघा चेहरा कसा म्हणजे खूप खराब झालेला आहे, कारण झोप नाही आहे. त्यानंतर गावाकडे गेलं का वातावरण सूट होत नाही. आणि इथे यांची तयारी चालू आहे की आता कसं काय सगळं करायचं, शूट कसं करायचं. आणि जी ही आहे ब्राईड आहे तर तिचं आता हे चालू होतं, म्हणजे तिला तयार व्हायचं होतं. इथे तुम्ही मंदिर एकदा बघून घ्या. मंदिर एवढं सुंदर आहे ना, खूप मोठं पण आहे. आणि हे मंदिर जे आहे ते काळभैरवनाथांचं मंदिर होतं आणि खूप सुंदर असं सजवलेलं. आणि आजूबाजूलाही खूप मोठं परिसर आहे तिथे. बाकीचेही तिथे देवदेवता आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच तिथे. तर आतमध्येही तुम्ही याच्यामध्ये दर्शन घेऊ शकतात. किती सुंदर असं दिसतं आहे. सकाळी सकाळी एवढे छान दर्शन झाले ना तर खूप भारी वाटतं. आणि आजूबाजूचा परिसर बघा, तिथे पाणी पण होतं. आणि इथे आपले हनुमानचं मंदिर होतं. आणि त्याच्या साईडला आहे ना साती आसरा म्हणून हे होतं, देवी देवतांचा एक हे पाहू शकता तुम्ही. साती आसरा म्हणून जे आहेत ते 7 तिथे मूर्ती होत्या. आणि आजूबाजूलाही बघा त्याचं जे काम होतं ना मंदिराचं ते खूप छान होतं, म्हणजे मला जास्त आवडलं. आपण साऊथ सारखं कसं बघतो, साऊथच्या तिथे कशा ज्या हे असतात बारीक त्याच्यावरती नक्षी वगैरे तसं. आणि फायनली मला वाटतं एक तासानंतर 1-1.5 तासानंतर यांचं आवरलं आणि तिचा मेकअप वगैरे झालेला आहे. दोघांचाही आवडलेला. मी गजरा घेऊन चाललेली आहे. आता गजरा घेऊन चालले आणि आता गजरा वगैरे आम्ही तिला लावतोय. त्यानंतर यांचं शूट चालू होणार आहे. मी ही फर्स्ट टाइम प्री वेडिंग शूट अटेंड करते. आणि आपण खूप वेळेस पाहतो की प्री वेडिंग शूट झालंय, आपण डायरेक्टली ते रेडीमेड पाहतो व्हिडिओजमध्ये, पण त्यामागची मेहनत किती असते हे आज कळलं मला. कारण त्या ठिकाणी जायला, त्यानंतर आपल्याला तयार व्हायला आणि त्यानंतर परत तिथे पाहताना जे कॅमेरामॅन आहेत त्यांना जसं हवं आहे तसं शूट होण्यासाठी, तसं सेम तो पोज किंवा सेम तसंच व्हिडिओ भेटण्यासाठी कितीतरी रिटेक घ्यावा लागतात. आणि ही मेहनत आपल्याला माहिती नसते. तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकतात.
आणि फन म्हणजे एन्जॉय खूप केला आम्ही आणि फर्स्ट टाइमच होतं तर भारी वाटलं, एक्साइटमेंट होती. फक्त फरक थोडासा एवढाच होता की सगळेजण जरा उपाशी होते, कारण तिथे आजूबाजूला असं नाश्ता सेंटर वगैरे असं काही नाही आहे. तर मी जवळच जाऊन विचारपूस करून हे गेले तिथे आणि फायनली थोडंसं काही बिस्किट्स वगैरे कुरकुरे वगैरे ते आणले आणि ते खाल्ले. त्यावेळेस कुठे जरा एनर्जी आली. आणि इथे बघू शकता की कॅमेरामॅन किती छान प्रकारे त्यांचं काम करतात, कारण आपल्याला असं वाटतं की त्यांना आपण पैसे देतोय, एवढे पैसे कशाला, कारण त्यात त्यांची तेवढी मेहनतही असते आणि आपल्यालाही परत त्यामध्ये मेहनत करावीच लागते. कारण तुम्ही बघू शकता एक जर व्हिडिओ व्यवस्थित नाही आला, त्याच्यामध्ये त्यांना हवं तसं जर नाही आलं तर आपल्याला सेम पुन्हा त्याच गोष्टी कराव्या लागतात. तर आपण स्वतः इरिटेट होतो, कारण आपल्याला ह्या गोष्टींची सवय नसते. पण कॅमेरामॅन सतत हसतात किंवा आपल्याला सांगत असतात, गाईड करत असतात. यामध्ये पण खूप छान, कारण पहिलं त्यांचं प्री वेडिंग होतं, तसं सगळ्यांचंच प्री वेडिंग पहिलंच असतं, पण तरीही जी एक एक्साइटमेंट असते किंवा थोडीशी भीती असते याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. आणि तो जो एरिया होता, ते जे मंदिर होतं ते खूप 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 छान होतं. म्हणजे मला असं वाटतं की तिथे ना खूप लोक प्री वेडिंगसाठी येतात, म्हणजे स्पेशली नगरचे जे आहेत, अहमदनगरचे जे लोक आहेत ते प्री वेडिंगसाठी इथेच येतात. बनपिंपरीमध्ये आहे बघा. इथे कसं दिसतंय तुम्हाला की त्याचे कॅमेरामॅन आहेत, त्यांना व्हिडिओ घेण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते. आणि जी पर्सन आहे म्हणजे जी तिचं नाव दिव्या आहे, तर दिव्यालाही मेहनत तेवढीच घ्यावी लागते. आणि जी जिजू नाही म्हणू शकत, सॉरी भाऊ आहेत ते माझे, कारण ते माझे मामाचे मुलगी म्हटल्यावर ते माझे भाऊच लागणार. तर त्यांचं नाव आहे शुभम, आणि शुभम दादा जे आहेत त्यांनाही तेवढीच मेहनत घ्यावी लागत होती. इथे बघू शकता तुम्ही. आता त्यांना सेम हे करायचं होतं, पुन्हा एक व्हिडिओ घ्यायचा होता, कारण प्री वेडिंगमध्ये खूप सारे व्हिडिओज लागतात. त्यांना सगळ्यांना ॲड करून मग ते खूप छान असं मोठा व्हिडिओ बनवतात आणि मग सगळेजण पाहतात. सो त्याच्या मागची मेहनत एवढी असते हे खूप कमी लोकांना माहिती असतं, आणि आज मलाही कळलं. ॲक्च्युली हा जो लुक आहे तो फर्स्ट लुक आहे, तो साऊथ इंडियन लुक आहे. आणि ते लुंगी घातल्यामुळे त्यांना थोडंसं चालायला प्रॉब्लेम येत होता. त्यांना सांगितलं होतं पहिल्यांदा पळायचं म्हणून, तर त्यांना थोडासा प्रॉब्लेम येत होता. आणि मग त्या कॅमेरामॅनने सांगितलं की फक्त चाला म्हणून. सो असं ह्या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करता करता हे प्री वेडिंग चालू होतं. आणि पुढे खूप छान अशी गंमत झालेली आहे बघा तुम्ही. आता हे तिथेच फक्त थोडंसं दुसऱ्या साईडला आपण पुन्हा त्यांनी व्हिडिओ फोटोज घेण्यासाठी थांबलेले आहेत. याच्या मागेही त्यांनाही खूप रिटेक घ्यावाच लागला. आणि खूप आम्ही दमलो होतो लास्टला, कारण सकाळी म्हणजे 3 वाजता ती उठलेली, त्याच्यानंतर मी 4 वाजता उठलेली, बाकीचेही लोक 3-4 वाजता उठलेले. आणि एवढे सगळे लोक म्हणजे आम्ही काहीतरी कॅमेरामॅन वगैरे ते 4-5 लोक होते, आणि आम्ही 4-5 जण होतो, प्लस मेकअप ज्या हे होता मेकअप आर्टिस्ट पण होत्या त्याही. सो एवढे सगळेजण सकाळी उठलेले, आणि त्याच्यामध्ये एवढी सगळी मेहनत घ्यायची म्हटल्यावर थोडंसं थकलेलं वाटतंच. आता इथून मला वाटतं इथेही काहीतरी 3 ते 4 रिटेक झालेच होते. आणि ते चालताना, कारण ते जे हे आहे ना, तो जो ड्रेस होता ना, ते स्कर्ट काय बोलतात त्याला, तर ते थोडंसं पायामध्ये गुंतत होतं, तर ते त्यांच्या सिस्टरनी साईडला केलं. आणि आता पुन्हा त्यांचा व्हिडिओ स्टार्ट होत आहे. मागे कोणी ना कोणी जातंय किंवा काय, खूप गोष्टी असतात यार. म्हणजे सिरियसली आपल्याला वाटतं आपण फक्त 4-5 मिनिटाचा व्हिडिओ बघतो, पण त्याच्या मागे किती मेहनत असती हे आज मला समजलं. आणि तुम्हालाही समजेल ज्यावेळेस किंवा तुम्ही ह्या फील्डमध्ये असाल तर तुम्हाला माहिती असेल. आणि तोपर्यंत म्हटलं आता हे व्हिडिओ काढतात तर स्वतःचाही व्हिडिओ काढून घ्यावा. हवा खूप छान होती, वातावरण छान होतं. फक्त स्किन थोडी डल झाली होती, कारण 4-5 दिवस ऑलरेडी 4-5 दिवस नाही सॉरी ऑलरेडी 7-8 दिवस थांबून स्किन माझी डल झाली होती, कारण बाहेरचं वातावरण लगेच सूट होत नाही, आणि गावाकडचं वातावरण माहितीच आहे. सो नेक्स्ट आता हा एक व्हिडिओ होता. त्यांना जे हे सांगितलेले होते ना, म्हणजे ॲक्शन सांगितले होते ते खूप छान होते. मला तर खूप आवडले. म्हणजे मला असं वाटतं की माझ्या प्री वेडिंगमध्ये पण मी काही ना काही छान वेगळं असं करणारच आहे.
तुम्ही मला काही सजेस्ट करा, किंवा तुम्ही तुमच्या प्री वेडिंगमध्ये कसं काय काय केलं होतं ते पण सांगा, किंवा तुम्ही प्री वेडिंग केली होती का नाही केली, किंवा तुमच्या टायमिंगला प्री वेडिंग होती की नव्हती हे पण सांगा. कारण ना आत्ता नवीन नवीन निघालं हे प्री वेडिंगचं, कारण पहिल्यांदा काहीही नव्हतं हे प्री वेडिंग वगैरे. आणि पण प्री वेडिंगमध्ये कसं की थोडासा आनंद, एक एक्साइटमेंट, थोडंसं एकमेकांना जाणून पण घेता येतं. फक्त घरच्यांनी परमिशन वगैरे दिली पाहिजे प्री वेडिंगसाठी. काही लोक देतात, काही लोक नाही देत. आणि आता इथेही एक व्हिडिओ काढत होते, मला वाटतं फोटोज व्हिडिओज चालू होते. मला असं वाटतं ना, लग्न जर करतोय आपण तर पार्टनर असा हवा की तो आपली काळजी घेणारा हवा. आणि मला असं वाटतं की आत्ता जे हे आहे, दोघं जण आहेत ते खूप एकमेकांची काळजी घेतात एकमेकांवरती. म्हणजे त्यांचं असं लव्ह मॅरेज नाही, त्यांचं अरेंज मॅरेजच आहे. पण ज्यावेळेस समोरचा व्यक्ती समजूतदार असतो, काळजी घेणारा असतो, तर त्या व्यक्तीसोबत लग्न करायला काहीच हरकत नाही, मला तरी असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं तेही सांगा. कारण लग्न म्हटलं की आयुष्यामधली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि ती जर चुकीच्या माणसासोबत झाली तर आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी मिस होतात, किंवा पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी भीती वाटते. आणि आता इथे बाकीचं शूट झालं होतं, आता करायचं होतं ड्रोननी शूट. तर त्यांनी ड्रोन स्टार्ट केलेलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्ही ह्या पोझिशनमध्ये जा. आणि तिथे बघा तुम्हाला ड्रोन दिसत असेल. फायनली 2-3 तास तिथे आम्ही शूट करून आम्ही निघालो होतो दुसऱ्या शूटसाठी, म्हणजे दुसऱ्या प्लेसवरती. आणि रस्त्यातच आम्हाला आमचे आपले हनुमानजी दिसले, बजरंगबली दिसले, त्यांचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो आणि पोहोचलो आम्ही काळभोरवाडीमध्ये. ते तिथूनच काहीतरी अर्धा-पाऊण तास जवळच होतं. आणि हे आहे काळभोरवाडी, त्यामध्ये आहे काळभोरवाडीचं हे जे हॉटेल आहे. त्यांनी खूप अरेंजमेंट छान केलं होतं. खाली बसण्यासाठी होतं, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती. त्याच्यानंतर इथे आम्ही स्टार्टिंगमध्ये मागवलं होतं मसाला पापड. आणि ते झाल्याच्या नंतर मला वाटतं ही काळ्या मसाल्यातली पनीरची भाजी होती आणि एक लाल मसाल्यातली पनीरची भाजी आणि रोटी वगैरे असं मागवलेलं होतं. जेवण तसं छान होतं, म्हणजे खूप आपण हे नाही म्हणू शकत की पैसे वेस्ट गेले वगैरे. आपण थोडंसं क्वालिटी आणि थोडंसं जे बजेट हे आहे रेंज, तर ते थोडंसं असं वाटतं की मिसमॅच आहे. जेवण झाल्यानंतर आम्ही आलो इथे झोका सीसो ते बघण्यासाठी. आणि इथे आहेत आमचे सगळे कॅमेरामॅन, ज्यांची आज खूपच मेहनतीचा दिवस होता आणि नेहमीच असतो ज्यावेळेस त्यांचं शूटिंग वगैरे असतं त्यावेळेस. सो सगळ्यांना हाय केलेलं आहे. आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही की सगळ्यात माझी आवडतीची गोष्ट ती म्हणजे आहे झोका. झोका खेळल्याशिवाय मी तिथे जागा ती सोडत नाही. आणि त्यांनी जे एन्व्हायरमेंट केलेलं होतं लहान मुलांसाठी छान आहे. आणि तिथे म्हणजे विशेष असतं की भरपूर लोक तिथे प्री वेडिंग शूटसाठी जातात, कारण तिथे खूप साऱ्या जुन्या गोष्टी आहेत, म्हणजे पितळेची भांडी वगैरे. ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. आणि माझा झोका खेळून झालेला होता, त्यामुळे आता पुढे बघूया. सो इथे पाहू शकता तुम्ही, इथेही सुंदर झोका होता. आणि इथे जो व्हिडिओ आला होता ना माझा, खूप सुंदर व्हिडिओ आला होता. प्लस बाकीचे त्यांनी ज्यावेळेस शूट केलं त्यावेळेसही खूप सुंदर असं व्हिडिओज वगैरे आलेले आहेत, खूप छान शूट झालेले आहे. त्यामुळे इथे खूप सारे लोक प्री वेडिंग शूट करण्यासाठी येतात किंवा शूटिंगसाठी येतात. तर इथून आहे सुरुवात. स्टार्टिंगलाच त्यांनी बघा ते हे ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये फुलं वगैरे, त्याला सॉरी मला आता आठवत नाही आहे त्याला काय म्हणतात, पण आतमध्ये बघू शकता तुम्ही. इथे निळफुलांचं चित्र आहे, फोटो होता. आणि पुढेही बघू शकता इथेही तो माणूस एक तबला वाजवतो आहे, तिथे ढोलकी तबला तेही होतं. इथे आपले दादा कोंडके. त्यानंतर बाहेरच्या याच्यामध्ये जर आलं तर इथे आहे बघा जुना लॅम्प, आता कोणी यूज नाही करत जास्त करून. ती टोपली, त्यानंतर जी बसण्याची व्यवस्था आहे किंवा जे पडदे आहेत, तिथे झोका आहे, खाली जी रांगोळी आहे किंवा जो त्यांनी दरवाजा वगैरे बनवलेला आहे. आणि इथं मेन म्हणजे ही, आणि ऊन एवढं होतं ना की सिरियसली सांगू म्हणजे थांबण्याची अजिबात इच्छा होत नव्हती. पण जे अट्रॅक्शन होत होतं ना पितळाची भांड्यांनी किंवा तिथे ज्या ज्या गोष्टी ठेवलेल्या होत्या सगळ्या, कारण असं आजकाल कसं झालं की सगळ्या काचेच्या गोष्टी यूज करतो आपल्याला ह्या जुन्या गोष्टी एवढ्या माहिती नसतात किंवा आपल्याला तरी माहिती आहेत, पण आपल्या पुढे जी पिढी येणार आहे म्हणजे आपलं जे जनरेशन येणार आहे नेक्स्ट,
तर त्यांना ह्या गोष्टी दिसणारही नाहीत. त्यामुळे इथे ना फोटोशूट किंवा व्हिडिओ शूटिंग किंवा प्री वेडिंग शूटिंगसाठी खरंच खूप छान आहे. त्यासाठी म्हणजे अजिबात काही तक्रार नाही आहे. फक्त थोडंसं बजेटचा इश्यू मला तरी वाटत होता की थोडंसं जास्त होतं, त्यांनी फायनली करायला होतं. बट इट्स ओके, आपल्याला थोडी काही करायचं होतं. मला फक्त जायचं होतं आणि व्हिडिओज वगैरे काढायचे होते. पण छान वाटलं प्री वेडिंग वगैरे करून. आणि आता आम्हाला जायचं, तिथे आम्ही जेवण वगैरे झालं आणि प्री वेडिंग वगैरे तिथेही आत्ता चालूच होतं. आणि हे झाल्याच्या नंतर आम्ही जाणार आहे तिसऱ्या ठिकाणी. आणि आता आलेलो आम्ही तिसऱ्या ठिकाणी. ही चांदबिबी महाल जे आहे, चांदबिबी महालाच्या खाली आहे. तिकडे मागे तुम्हाला चांदबिबी महाल दिसतच असेल. हा जो हायवे आहे, आता हे जे शूट आहे ना, तर हे ड्रोननी होणार आहे. आणि मीही फर्स्ट टाइम पाहतीये, कारण याआधी मी असं शूट पाहिलेलं नाही आहे. त्यांना गाडीवरती बसवलेलं होतं आणि जे वरून त्यांनी ड्रोन हे केलेला होता, लावलेला होता, तर वरून त्या ड्रोनमधून त्यांना ते त्यांचं शूटिंग चालू होतं. सो मला वाटतं काहीतरी फर्स्ट टाईममध्ये ते नाही झालं, त्यांना परत सेकंड टाईम का काहीतरी सांगितलं की पुन्हा ते रिटेक करा म्हणून. सो थोडीशी भीती वाटत होती, कारण असं कधी पाहिलेलंच नाही आहे. त्यामध्ये तो हायवे आहे आणि म्हणजे व्हिडिओ काढताना पण थोडीशी भीती वाटत होतीच मलाही सांगा कमेंट करून की हे कितपत योग्य आणि कितपत अयोग्य आहे. कारण थोडंसं मला असं वाटतं जीवालाही जपलं पाहिजेच. आणि हा हायवे होता आणि असं नाही आहे की मी म्हटले आणि लगेच त्यांनी ऐकलं, असं काही नाही आहे. पण मला असं वाटतं की प्री वेडिंगच्या नादात माणसाने स्वतःचा पण जीव तेवढाच जपायला हवा. कारण आपण बाकीच्या प्री वेडिंगमध्ये पण बघतो, ज्यावेळेस एक व्हिडिओ होता त्याच्यामध्ये पाण्यामध्ये काहीतरी साप का काहीतरी दिसला होता. आणि मला असं वाटतं की थोड्याशा गोष्टी जरा जपून करायला पाहिजेत. बाकी प्री वेडिंग करायला काही हरकत नाही आहे. सो तसंच हे पण एक प्री वेडिंग शूट होतं. आता हा तिसरा लुक होता आणि हे झाल्याच्या नंतर आम्ही पुन्हा वरती जाणार आहे. चांगले हे बघा, हे मोठ्या गोष्टी जे वाहनं आहेत मोठी तर ट्रक वगैरे ते चालू होते ना, म्हणून थोडीशी भीती वाटत होती. पण छान झालं प्री वेडिंग शूट वगैरे. तुम्ही पाहू शकता यामध्ये ड्रेस. हॅलो गाईज, फायनली आम्ही चांदबिबीच्या महालावर पोहोचलोय. दिवसभर शूट करून आत्ता वाजले होते 7:30-7 वाजले होते आणि त्या टायमिंगचे शूट आहे. व्ह्यू खूप छान होता, फोटोज वगैरे पण खूप छान आले. आणि शेवटी लास्ट जाता जाता आम्हाला 7-7:30 का 7:45 काहीतरी वाजले. हा, पण जे शूटिंग झालं ते खूप मस्त आणि बेस्ट झालं. हाय गाइस, बोला तुमच्या ब्लॉग खाना खा के जाना. हाय गाइस, खाना खा के जाना. ब्लॉगचं नाव काय आहे गाइस? गाइस तुम्ही इकडून द्या गाइस. हो गाइस, तुम्ही आलोच नाही राहिले. तुम्ही आलोच ना गाइस. यांना आता ड्युटी दिली ना, पार्लर वाली दिली ती, यांना सांगितलं गाइस लवकर घ्या गाइस. पार्लर वाली चांगलं करते, पण टाइम घेते. त्यांचा कॉन्टॅक्ट देवर का पार्लर भारी करते. हो, कॉन्टॅक्ट थोडं जवळ आहे ना तुम्ही. हा, थोडं जवळ घ्या. हा बस. हा, रोहित. फोटोज व्हिडिओज तर त्यांचे चालू होते, प्री वेडिंग चालू होतं. तर तिथे ते ताई आणि दादाही बसले होते आणि मी इकडे साईडला बसले होते. बाकीचे आजूबाजूला लोक बसलेली होते. पण ज्यावेळेस असं निवांत कोणीही नसतं आणि फक्त चंद्र, चांदण्या आणि समोर असं जे वातावरण होतं ना, हे लाइटिंग्स वगैरे, हे खूप छान वाटत होतं. झाली आता संध्याकाळ झाली आहे आणि प्री वेडिंग झालेलं होतं, शूट संपलेलं होतं. घरातून फोन येत होते सारखे कुठे आहे, कधी येणार आहे वगैरे वगैरे वगैरे. सो जरा निवांत स्वतःलाही वेळ दिला की छान वाटतं. तसंच आजचा पूर्ण दिवस खूप छान गेला आणि आता फायनली आम्ही तिथून गाडी काढलेली आहे आणि आम्ही निघतो आहे.
सो इथून निघाल्याच्या नंतर फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या घरी. आणि इथे मी माझं व्लॉग संपवतीये. काही चुका झाल्या असतील तर माफ करा आणि व्हिडिओला लाईक कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.